101 पासून तुम्ही सुद्धा पोहोचू शकता. ऐकायचं ऐकायचं मी काय काम करत होते. मी ह्या इंडस्ट्रीत यायच्या पहिले शेती काम करत होते. दररोज खुरप चाललं, डबा भरायचा, जायचं 6 घंटे आणि संध्याकाळी तोंड भुरकं करून घरी यायचं. याच्या विरुद्ध काही काम नव्हतं. आणि जेव्हा मला मॅडमनं प्लॅन दिला तेव्हा मी कापूस याचत होते. कापूसची वटी पण सोडली नव्हती. घाई घाई मॅडम आल्या, तोंडावर पाणी मारलं आणि मॅडमला म्हणलं पटकन सांगा काय. माझ्याकडे तेवढा वेळ नाही, तेवढ्या 2 साऱ्या मागं राहतील. आणि मॅडम म्हणले अहो ऐकून तर घ्या. मी म्हणलं नाही तुम्ही सांगा. मॅडम म्हणते अहो बस आता खरी ऐकून तर घ्या. मी ऐकतच नव्हती. आणि मॅडमनं खरंच मला त्या दिवशी माझा माइंडसेट केला, मला समजून सांगितलं. कारण हार घडी हार पल मी त्यांना देवापेक्षा कमी मानत नाही, त्यांना कधीच विसरत नाही. कारण हाच मला हँडल करणं, मला सांभाळणं म्हणजे कोणाच्या बच्ची बात नाही. भले शाळेत गेलेली नव्हते, शिकलेली नव्हते, शेती काम करत होते म्हणून एस्टर माइंड होता. आणि त्या एस्टर माइंडला जागेवर आणण्याचं काम म्हणजे जयश्री बोंद्रे मॅडमसाठी याचा जिथं राग आला, जिथं काही पण झालं, कोणाचा जर राग आला ना तर फटकन बोलून दाखवायचं. राग आवरत नव्हता, पण प्रत्येक ठिकाणी मॅडमनं जागेवर आणण्याचं काम केलं. आतापर्यंत असा कुठलाही दिवस या 5 वर्षामध्ये आठवला नाही जिथं मॅडम मला काही बोलल्या असन आणि तिथं मी उलटून जबाब दिला असन. असं झालंच नाही. माझ्या जीवनामधली पहिली व्यक्ती अशी आहे का त्या व्यक्तीला मी कधीच रिटर्न रिप्लाय नाही दिला. कधी मी किती मी काय बोलू द्या. कारण मी जीवनात एकच टाकून घेतलं का जीवनात सरांनी काल सांगितलं अशा व्यक्तीला फॉलो करा का ज्याच्यासारखं आपल्याला बनायचं. आणि ज्या दिवसापासून मी डोक्यात टाकलं किती अडचणी आल्या असन, किती संकट आले असन, आपण सहज कारण देतो. 2 लोक नाही म्हणलं तर, नातेवाईक नाही म्हणलं तर, आज कमीत कमी 5 वर्ष झाले कुठल्याच नातेवाईकामध्ये नाहीये, कुठल्याच बर्थडेला नाही, कुठल्याच लग्नाला नाही. फक्त माझे 3 मुलं आणि मी संभाजीनगर मध्ये राहून फक्त आणि फक्त माइलस्टाईल करते. देवाची एवढे धन्यवाद मानते का टीम मध्ये पण आज लाखो लोक भेटले आणि ऑफलाईन मध्ये पण सगळे ऑफलाईन चांगले भेटले म्हणून कोणाची आठवण पण येत नाही. कारण लोकांना खूप त्रास दिला, खूप ब्लेम केले, पण एकच वाक्य असायचं कधी मी थकलं, रुसलं, काही प्रॉब्लेम झाले, प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त एकाच व्यक्तीकडे भेटतं. कॉल केला 2 मिनिटात माणूस शांत कसं होईल हे फक्त आपण एवढे लकी आहे, आपल्याला एवढा प्राऊड आहे का आपण अशा व्यक्तीच्या टीम मध्ये काम करतो. जर मॅडम जर आपल्या सगळ्या लेडीज साठी एक आदर्श बनल्या नसत्या, मॅडम जर एवढे झाशीची राणी सारखं जर लढल्या नसत्या तर मी सांगते एक पण लेडीज आज इथं सक्सेस नसती झाली. कारण आज मॅडम बनल्या म्हणून आपण कधी कधी माझे लीडर मला विचारतात, कधी कधी माझे लीडर लेडीज मला बोलतात मॅडमने कसं केलं असं. मॅडमलाच माहिती, मला पण तिथपर्यंत जायचंय. कारण का त्या कितीही संकट आले तर मी त्यांना आतापर्यंत कधीच कोणापाशी शेअर करताना बघितलेलं नाही. आणि त्यांच्याकडे बघून 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 आज इथपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतोय. बघा प्रत्येक ट्रेनिंगला मी कधीच नाकार नाही दिला मॅडमना. का मॅडम मी आज या ट्रेनिंगला येत नाही, का मॅडम मी आज या फंक्शन मध्ये प्लॅनिंग करत नाही, का मॅडम मी आज माझा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे मी तिथं येत नाही. हा शब्द मी मॅडमला आयुष्यात कधी वापरला नाही. एवढं कितीही अडचणी असू, कितीही संकट असू, फक्त मॅडमचा एसएमएस आला का मॅडम एवढ्या लोकांच्या गाड्या भरावं लागेल, एवढ्या लोकांची तयारी करावं लागेल, भले कमी होईल जास्त होईल, पण मॅडमला येस म्हणूनच उत्तर दिलं असं. आणि त्यांचा कॉल असा मला कधी बी नाही राहत आणि माझं कधी बी नाही राहत. मॅडम फक्त मला काम असलं काही 10 मिनिटं बोलणार किंवा 2 मिनिटं बोलणार, काम असेल तर 1 सेकंड मध्ये फोन ठेवणार. बघा आज लाईफ मध्ये काय, ज्यावेळेस मी या बिझनेस मध्ये आले 1 वर्ष टीसी बनूपर्यंत 1 वर्ष मॅडम माझ्या सोबत ट्रेन आले असन, बसनं आले असन, पायी आले असन, कुठं काही पिवळीन आले असन. तेव्हा मॅडम एनटीसी लेवलला होत्या, पण मॅडम म्हणायच्या घडल्या तर घडून जातील. एवढी प्रोसेस केली टीसी बनल्यापासून. आणि आज खरंच मॅडम साठी आम्ही तरसतो. मॅडम कधीतरी भेटावं 2 मिनिटं. मॅडम म्हणते उद्या सांगेल बरं का. जसं मॅडम आयटीसी झालं तसं भेटतच नाही. असं तुम्हाला